जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। खासदार वाकचौरे व लंके यांच्या विजयाचा संगमनेरमध्ये जल्लोष। काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके व शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने यशोधन जनसंपर्क कार्यालयात साजरा केला। यावेळी गुलालांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी पेढे व जिलेबी वाटून आपला आनंद साजरा केला। यावेळी लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात, चेअरमन रणजितसिंह देशमुख, विश्वासराव मुर्तडक, शहर अध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, संतोष हासे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, सुभाष सांगळे, जावेद शेख, वैष्णव मुर्तडक, सौ अर्चनाताई बालोडे, सौ प्रमिलाताई अभंग आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सलीम शेखसह प्रतिनिधी हुसेन पटेल, संगमनेर। महाविकास आघाडीला खूप मोठं यश मिळालेलं आहे। म्हणजे जनतेनं ज्या पद्धतीनं देशाच्या पातळीवरचं जे राजकारण आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आपलं मत नोंदवलं आहे। राज्यामध्ये सुद्धा जसं सरकार आलं, हे नवीन सरकार आणण्याचा प्रयत्न केला आणि चुकीच्या पद्धतीनं काही पायंडे पाडण्याचा प्रयत्न केला, त्याला सुद्धा जनतेचा विरोध होता हे सिद्ध झालेलं आहे। आणि त्याचा सगळ्याचा परिपाक महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता भक्कम उभी राहिली, हाच निर्णय जनतेने दिलेला दिसतोय। सर, शिर्डीमध्ये आणि नगरमध्येही मोठ्या फरकाने आपला विजय होतोय, काय वाटतंय? नाही, शिर्डीचा विजय आमचा भाऊसाहेब वाकचौरे कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता होता। जरी खासदार नव्हते तरी संपर्क त्यांनी तुटू दिला नाही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम हे या मतदारसंघामध्ये केलं आणि त्याचा तो विजय त्यांचा आहे, सगळ्यांनी केलं महाविकास आघाडी म्हणून। दक्षिण नगर मधला जो आहे तो जास्त अटीतटीचा आपल्याला वाटतो, परंतु लंकेंचं नेतृत्व पुढे कसं आलं याचा विचार केला पाहिजे। लंके स्वतः कार्यकर्ता म्हणून कोरोनाच्या काळात केलेलं काम हे तर आहेच आहे, परंतु ज्या पद्धतीनं समजू शकतो मी की सुजय विखे हे तरुण खासदार होते, काही चुकलं असेल तर ते समजू शकतो आपण, परंतु त्यापेक्षा सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील हे ज्यावेळेस मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर त्यांचं वागणं होतं ते दहशतीचं होतं, लोकांना त्रासदायक असं होतं, प्रशासनाचा अत्यंत गैरवापर ते करत होते आणि त्याच्यातूनच जो पारनेर तालुक्यामध्ये त्रास होत होता त्याच्यातून लंकेचं नेतृत्व पुढे आलं। ते सर्व तालुक्यांमध्ये माहिती झाले, ते फिरले त्यामध्ये आणि त्यांच्या या दहशतीच्या वातावरणामधून चुकीच्या पद्धतीनं प्रशासन चालवण्याच्या पद्धतीमुळे सरकार म्हणून दहशत निर्माण करायला गेले ते, पण तो पर्यायानं एक नेतृत्व पुढे आलं आणि पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांना, ही वस्तुस्थिती आहे। सर, आपण म्हणाला होता या जिल्ह्यात दहशतीचं झाकण उडाले, अजून थोडं उडवायचं राहिलंय, बाकी परत झाकण उडालेलं आहे, थोडं उडवायचंय, ते उडवू आता लवकरच। सर, राज्यामध्ये खूप यश मिळत आहे, कोणती कारण आहेत की काँग्रेसलाही आज मोठं यश या ठिकाणी मिळालंय? आहे काँग्रेस हा विचार जो आहे तो विचार हा कायम टिकणारा विचार आहे, शाश्वत विचार आहे, त्याला ताकद देणं हे सगळ्या जनतेचं काम आहे आणि आम्ही सुद्धा त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे। आम्ही जर काम करू शकलो एकोप्यानं चांगल्या पद्धतीनं तर शेवटी काँग्रेसच हा विचार आहे का जो देशाला राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतो। सर, मुख्यमंत्री टीका करताय की विरोधकांनी अपप्रचार केला, काय म्हणू? काय मुख्यमंत्री म्हणताय की विरोधकांनी अपप्रचार केला? नाही, आता मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की सरकार बनवताना त्यांचा रोल तर अत्यंत महत्वाचा असेल। आता कसं बनलं ते सरकार त्यांना माहिती आहे, मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती आहे की रोल कसा होता त्यांचा, कसे ते का गेले, काय काय घडलं त्याच्यामध्ये, ते काय वेगळं सांगण्याची आवश्यकता। खरी कारण मुख्यमंत्र्यांना माहिती आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे की कसं सरकार बनलं, का बनलं, परंतु जनतेला हे सुद्धा माहिती आहे, फक्त जनतेला आवडलं नाही, जनतेने निर्णय दिला। सर, विधानसभेला अधिक यश मिळेल असं वाटतं? विधानसभेला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल 100%। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।